सज्जन हो. नमस्कार. मंगळाचे भूमी संबंधातले जे काही काही गुण आपल्याला पाहायचे, तत्पूर्वी मंगळाच्या उत्पत्तीची एक कथा पुराणात आली आहे. पुराणातल्या काही काही कथा खूप सुंदर असतात. एकदा विष्णूंचं सुंदर रूप पाहून पृथ्वी कामातूर झाली आणि त्यांच्याकडे गेली. तिचा भाव जाणून घेऊन विष्णूंनी तिची इच्छा पूर्ण केली. वीर्याधान होताच तिला मूर्छा आली. विष्णू तिथून निघून गेले. थोड्या वेळाने उर्वशी तिथे आली आणि तिने पृथ्वीला सावध केलं. जागी झाल्यावर विष्णूचं ते वीर्य पृथ्वीला सहन होईना, म्हणून तिने ते एका पोवळ्याच्या खाणीत टाकून दिलं आणि त्यातून पुढे सूर्यासारखा एक तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला आणि तोच मंगळ असं म्हटलं जातं. म्हणून बघा, आपण मंगळाचा दोष कमी होण्यासाठी पोवळं धारण करतो. मुंगा, पोवळं. एकदा विष्णू, आणखीन एक कथा आहे ही, आता मगाशी सांगितलेली कथा ब्रह्मवैवर्तक पुराणात मध्ये आलेली आहे. एकदा विष्णू भ्रमण करत असता त्यांच्या अंगावरून घर्मबिंदू गळाला आणि त्यातूनच एक पुत्र उत्पन्न झाला. तो रक्तवर्ण होता. पृथ्वीने त्याला प्रेमाने वाढवलं. नंतर तो तपश्चर्या करून ब्रह्मदेवाच्या वराने आकाशात ग्रह झाला. ही एक दुसरी गोष्ट आहे. ही पद्मपुराणात आली. भगवान शंकर हा दक्षाचा जावई, पण दोघांमध्ये का कोणास ठाऊक वैर झालं. दक्षाने एकदा यज्ञ केला. त्या यज्ञात शंकराला बोलवलं नाही. पुढे क्रोध झाला. भगवान शंकरांच्या जटेतून वीरभद्र नावाचा एक पुत्र उत्पन्न झाला, पुरुष उत्पन्न झाला आणि त्याच्या करवी दक्ष यज्ञाचा विध्वंस झाला. यज्ञ विध्वंस केल्यानंतर वीरभद्र जग जाळत सुटला. मग शंकरांनी त्या वीरभद्राला आवरलं, शांत केलं आणि ग्रहमंडलात त्याला स्थापन केलं. तोच ग्रह मंगळ असं वर्णन मत्स्य पुराणात आलेलं आहे. आणखीन एक मंगळाचं वर्णन आहे की तो अवंती नगरात भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण, आणि तो वेदांत शास्त्र यात निपुण होता. एक दिवशी तो क्षिप्रा नदीच्या काठी अनुष्ठानाला बसला असताना एक सुंदर स्त्री त्याच्या दृष्टीला पडली आणि त्यामुळे त्याचं अनुष्ठानावरचं लक्ष उडालं आणि त्याच्या शरीरातून तेज बाहेर पडलं. पण तेवढ्यात ती स्त्री अदृश्य झाली. आणि हा काय चमत्कार आहे असं तो म्हणतोय. तोच त्याच्याजवळ भूमीतून एक बालक वर आलं आणि त्याच क्षणी, भारद्वाजा, हा तुझा पुत्र आहे, तू याचं पोषण कर, पालन कर, अशी आकाशवाणी झाली. आणि भारद्वाजाने त्या मुलाला आश्रमात आणलं आणि त्याचं मंगळ असं नाव ठेवलं. ही माहिती अवंती महात्म्य म्हणून ग्रंथ आहे त्याच्यातली आहे बरं का. या मंगळाचा काही वैज्ञानिकही परिचय आहे. मंगळ दिसायला तांबूस तेजस्वी असल्यामुळे तारामंडळातून त्याला शोधून काढणं अवघड नाहीये. तो पृथ्वी आणि सूर्य त्यांच्या मध्ये नाहीये, तो बाहेर आहे. म्हणून मंगळाला बहिर्ग्रह असं म्हटलं जातं. अंतर्ग्रह दोन, बुध आणि शुक्र. म्हणजे सूर्याभोवती जो फिरण्याचा एक ऑर्बिट आहे, त्या सगळ्यात पहिला बुध आहे, त्याच्या बाहेरचा शुक्र, त्याच्या बाहेर पृथ्वी आणि त्याच्या बाहेर मंगळ. म्हणून मंगळाला बहिर्ग्रह असं म्हटलं जातं. सूर्यापासून पृथ्वी जितकी दूर आहे त्याच्या 1.5 मंगळ दूर आहे. त्याचं अंतर पृथ्वीपासूनच आहे 14,07,00,000 मैल आहे.
त्याला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करायला 687 दिवस लागतात. दर सेकंदाला साधारण 15 मैल या वेगाने तो सूर्य प्रदक्षिणा करत असतो आणि त्याला स्वतःभोवती प्रदक्षिणा करायला 24 तास आणि 37 मिनिटं लागतात. म्हणजे पृथ्वी आणि मंगळ या दोघांचेही अक्षभ्रमण जवळजवळ सारखंच आहे. ज्यावेळी तो षडभांतरी म्हणजे पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला मंगळ येतो, त्यावेळी तो पृथ्वीला खूप जवळ येत असल्याने विशेष चकचकीत दिसतो. ही स्थिती मंगळाचे वेध घ्यायला अनुकूल असते. या स्थितीला मंगळ वक्री असं म्हटलं जातं. मंगळाचा मार्ग विकृताकृती आहे. पृथ्वीच्या आयनिक वृत्ताशी मंगळाची कक्षा 1.51 असा कोन करते. जाऊ दे, ही खूप माहिती क्लिष्ट राहील. आपण यापेक्षा आणखीन काय काय आहे हे बघूया. मंगळ शुभ जर असेल ना, तर जमीन जुमला जायदाद हे सगळ्या गोष्टी मिळतात. किंबहुना तो माणूस जन्माला येतानाच घरंदाज शेती वाडी असलेल्या घरात जन्माला येतो आणि जमिनीतून जे काही मिळणारं उत्पन्न आहे याचा संबंध मंगळाशी खूप मोठा आहे. जमिनीचे देण्या घेण्याचे व्यवहार जे असतात ते सुद्धा मंगळाशी संबंधित आहे. मंगळ अशुभ जर असेल, अनिष्ट असेल, तर सोनं, प्रवाळ, रक्तवस्त्र, गूळ इत्यादी वस्तूंचं दान करावं. आणि मंगळाचा जो जप आहे, मम मंगलाय नमः, मम मंगलाय नमः, मम मंगलाय नमः असा मंगळाचा जप 10,000 करावा. एका दिवशी नाही, 10 दिवसात केला तरी चालेल. 20 दिवसात करायचं असलं रोज 500 करा. मम मंगलाय नमः. मंगळाचे आजार काय आहेत त्याचाही आपण विचार करूया. सगळ्या प्रकारचे ताप, साथीजन्य जे रोग असतात, वेगवेगळ्या साथी येतात बघा. आपण नुकतेच कोरोनामधनं निघून आलो आहे. पण मंगळाचे ज्या साथी आहेत ते प्लेग, देवी कांजण्या, गोवर, भाजणं, शिरा तुटणं, मूळव्याध, भगेंद्र, जिथे जिथे रक्त येईल अशा ज्या गोष्टी आहेत, भगेंद्र, विषबाधा, शस्त्राच्या जखमा, मेंदूचे विकार, रक्तस्राव, टायफॉइड, न्यूमोनिया, संग्रहणी, हार्निया, मुतखडा, बाळणपणातले आजार, गर्भपात, नाकात मोड येणं, दुर्बलता, अशा प्रकारचे रोग हे मंगळाचे आहेत. विशेष करून मंगळ जर अनुकूल नसेल ना, तर त्या माणसाची खूप ऑपरेशन होतात. शस्त्रक्रिया हा प्रकार या मंगळाच्या अशुभत्वामुळे पाहायला मिळतो. मंगळाचे उद्योग काय काय आहेत तेही आपण बघूया. पुढारी, अधिकारी, अंमलबजावणी खातं, पोलीस, मॅजिस्ट्रेट, व्यवस्थापन अधिकारी, योद्धा, सेनापती, तेजस्वी पदार्थांचे धंदे, हे लोखंड, पोलाद तापवायला लागतात बघा, शस्त्रास्त्र तयार करणारे, दरोडेखोरी. मंगळाचा संबंध थोडा चोरीशी आहे बरं का. म्हणजे आम्हाला ज्योतिषशास्त्राप्रमाणे आमची अमुक वस्तू चोरीला गेली, केव्हा मिळेल, काय होईल, तर त्यावेळची कुंडली पाहून मंगळ कुठं होता ते पहिल्यांदा बघावं लागतं. मंगळाचा संबंध वैद्य, रसायनशास्त्र, दंतवैद्य, अग्नीवर उपजीविका करणारे म्हणजे इंजिनियर, आचारी, ऑपरेशन करणारे डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर, जमीनदार, गिरण्या, कारखाने इत्यादी जे हे आहेत की ना धंदे, हे मंगळाशी संबंधित आहे. मंगळ ग्रीष्म ऋतूचा अधिपती आहे आणि
शरीरातलं कपाळ, स्नायू, नाक, जननेंद्रिय, रक्त, शिरा यांच्यावर मंगळाचा मोठा हे चालतो, अधिकार चालतो. मंगळाची ठिकाणं कोणची आहेत? युद्धभूमी, कसाईखाना, लोहारांची दुकानं, रेल्वे वर्कशॉप, लोखंड, पोलाद कारखाने, रसायन शाळा, या सगळ्याचा संबंध मंगळाशी येतो. मंगळ हा तरुण आहे, त्यामुळे मंगळ असणारी जी माणसं असतात ना, ती म्हातारी झाली तरी तरुणासारखं काम करतात. म्हणून मंगळ हा फार उत्तम, मोठा आणि विचार करण्यासारखा ग्रह आहे. म्हणून आपण सगळ्यांनी, अनुकूल असेल तर छानच आहे, पण प्रतिकूल असेल तर मंगळाची उपासना करावी. गणपतीची उपासना सुद्धा केल्यामुळे मंगळ शांत होतो. आवर्जून या गोष्टींकडे मुद्दाम लक्ष द्या. धन्यवाद.